सर्व मैत्रिणींना नमस्कार. आज आपण इकडे एकसर मंगळसूत्राची नवीन डिझाईन बघूयात. हे इथे मी मंगळसूत्राचे काळे मणी घेतले आहेत, काळे सीड बीड्स. त्यानंतर हे क्रिस्टल मणी आहेत 4 mm चे, अशा प्रकारचे. हे गोल्डन मणी आहेत 4 mm आणि 6 mm चे 2 आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये हे गोल्डन सीड बीड्स आहेत, मंगळसूत्रात वापरतात ते. ही अशा प्रकारची वाटी आहे. हा स्क्रू लॉक घेतला आहे. त्यानंतर हा धागा आणि सुई घेतली आहे लहान साईजची. इथे मी 175 सेंटीमीटरचा धागा सुईत ओवून घेतला आहे, त्याला डबल केलं आहे. आता आपल्याला एक काळा सीड बीड घेऊन त्याला धाग्याच्या एंडपर्यंत आणायचं आहे. त्यातून एक धागा आपल्याला काढून घ्यायचा आहे. असं बनेल हे. आता आपण धाग्यावर 4 ते 5 वेळा घट्ट गाठ मारून घेऊयात अशा प्रकारे. ही अशा प्रकारे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. आता हा स्क्रू लॉक आहे त्याला आपण ओपन करूया. आता या एका बाजूमधून आपण सुई ओवायची आहे आणि आता हे एक गोल्डन मणी, एक काळा मणी असे आपल्याला इथे ओवायचे आहेत. एक गोल्डन, एक काळा, गोल्डन, काळा अशा प्रकारे सीड बीड्स आपण याच्यात ओवत जाऊया. हे बघा, हे अशा प्रकारे. इकडे आपल्याला 40 गोल्डन मणी आणि 40 काळे मणी असे एकामागोमाग एक असे ओवून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे इथे आपण ओवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण इथे मणी ओवून घेऊया. आता याच्यानंतर आता आपल्याला इथे 7 गोल्डन रंगाचे सीड बीड्स आहेत ते ओवायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर हे बघा 7 गोल्डन मणी आहेत, सीड बीड्स आहेत ते ओवून घेऊया. आता आपण एक 4 mm चा गोल्डन मणी, त्याच्यानंतर ब्लॅक क्रिस्टल 4 mm चाच आहे आणि पुन्हा गोल्डन मणी 4 mm चा. याच्यात असे मी याच्यात ओवून घेतले आहेत. तुमच्याकडे ज्या साईजचे गोल्डन मणी आहेत ते तुम्ही ओवू शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा इथे 7 सीड बीड्स ओवायचे आहेत. अशा प्रकारे आपण इथे ओवून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे आपण हे 7 गोल्डन सीड बीड्स आहेत, त्यानंतर गोल्डन मणी आणि सेंटरला ब्लॅक क्रिस्टल आहे, त्यानंतर पुन्हा गोल्डन मणी आणि 7 सीड बीड्स असे ओवायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे हे इथे आपण ओवून घेऊयात. आता आपण पुन्हा एक काळा मणी, गोल्डन मणी, काळा गोल्डन, काळा गोल्डन अशा प्रकारे आपल्याला 8 वेळा काळा गोल्डन असे मणी ओवायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक एंडला काळ्या रंगाचा मणी लावायचा आहे. म्हणजे इथे आपण 9 काळे मणी घेतले. हे बघा, अशा प्रकारे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक एक गोल्डन मणी ओवायचा आहे. अशा प्रकारे आपण इथे ओवून घेऊयात. तर याच्यानंतर आपल्याला हे बघा, अशा प्रकारे हा जो इथे
पॅटर्न बनवला आहे तसंच आपल्याला परत बनवायचं आहे. हे बघा इथे हे 7 मणी आहेत सीड बीड्स, त्यानंतर एक गोल्डन काळा आणि पुन्हा गोल्डन मणी आणि पुन्हा हे 7 सीड बीड्स. अशा प्रकारे आपण ओवून घेऊयात. हे बघा हे अशा प्रकारे ओवायचं आहे. आता पुन्हा आपल्याला हे 9 काळे मणी आणि त्याच्यामध्ये गोल्डन मणी असं ओवायचं आहे. अशा प्रकारेच आपल्याला पुन्हा याच्यात ओवून घ्यायचे आहेत. हे असं बनवायचं आहे. आता आपल्याला सेंटरला हा इथे मी एक गोल्डन मणी घेतला आहे 4 mm चा. त्याच्यानंतर एक मोठा त्याच्यापेक्षा थोडा तो 6 mm चा आहे आणि सेंटरला आपल्याला ही वाटी ओवायची आहे. त्यानंतर 6 mm चा मणी आणि लहान साईजचा 4 mm चा मणी असं ओवून घ्यायचं आहे. बघा तुमच्याकडे जसे मणी अवेलेबल आहेत तसे तुम्ही याच्यात यूज करू शकता. हे अशा प्रकारे लहान मणी, मोठा मणी, वाटी, पुन्हा मोठा मणी आणि लहान मणी असं ओवून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे ओवायचं आहे. आता आपल्याला परत अशाच प्रकारे ह्या धाग्यात मणी ओवायचे आहेत. आता हा जो लॉकची दुसरी बाजू आहे ती आपण ओवूयात. आता इथे एक काळा मणी ओवून घेऊयात आणि गाठ मारण्यासाठी पुरेशी जागा सोडून सुई कट करूया. आता या मण्यामधून एक धागा काढून घेऊ आणि इथे आपल्याला पुन्हा 5 ते 6 वेळा घट्ट गाठ मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला घट्ट गाठ मारायची आहे. खालचा जो धागा आहे तो आपल्याला थोडा सैलच ठेवायचा आहे, पूर्ण ओढायचा नाही आहे वरती. अशा प्रकारे ही गाठ मारून घ्यायची आहे आणि हे बघा थोडं लांबून असं याला कट मारूयात. अशा प्रकारे आता याला थोडे अगरबत्तीने आपण वितळवून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे हे आपण करून घेऊया. आता आपला हे सुंदर असं मंगळसूत्र, एकसर मंगळसूत्र तयार झालं आहे. तुम्हाला ही मंगळसूत्र ओढण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.